चित्र अखेर स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत होतीये। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली उमेदवारांची यादी जाहीर करून स्वबळावर लढणार असल्याचंही जाहीर केलंय। यानंतर स्वबळाची घोषणा करणाऱ्या काँग्रेसनं मात्र वंचित सोबत आघाडी केली आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबत युतीची शक्यता आता जवळपास निश्चित झाली आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार हे स्पष्ट झालंय। मुंबईत भाजपकडून युतीच्या घोषणेपूर्वीच एबी फॉर्मचं वाटप सुरू करण्यात आलंय। उमेदवारी देताना भाजपकडून युवा चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आलंय। युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवारांना वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी मिळाली आहे। माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी मिळाली आहे। माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, जितेंद्र पटेल यांनाही एबी फॉर्मचं वाटप झालंय। मलबार हिलमधल्या 4 उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेत। वॉर्ड 215 मधून संतोष ढाले, 218 मधून स्नेहल तेंडुलकर यांना उमेदवारी मिळाली असून वॉर्ड क्रमांक 214 मधून अजय पाटील तर 219 मधून सन्नी सानप हे उमेदवार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 28 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप झालंय। मातोश्रीवर बोलावून नावं निश्चित झालेल्यांना एबी फॉर्म देण्यात आलेत। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू यांना वॉर्ड क्रमांक 54 मधून उमेदवारी मिळाली आहे। तर वॉर्ड क्रमांक 150 मधून सुप्रता फातर्पेकरांना उमेदवारी मिळाली आहे। वॉर्ड क्रमांक 59 मधून शैलेश फणसे, 60 मधून मेघना काकडे, वॉर्ड क्रमांक 62 मधून चंगेज मुलतानी हे उमेदवार असतील। सबा हारून खान, देवेंद्र आंबेडकर, सुहास वाडकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे। सेजल सावंत, देवेंद्र आंबेडकर आणि सचिन पडवळकर यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीनं 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। राष्ट्रवादीनं माजी आमदार नवाब मलिक यांच्या खांद्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे। मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबई राष्ट्रवादीमध्ये युती करणार नाही अशी भूमिका भाजप आणि शिवसेनेने घेतली होती। मात्र अजित पवारांनी आपला निर्णय न बदलता मलिकांवरच विश्वास कायम ठेवला आणि त्यामुळे मुंबईत महायुतीमध्ये फूट पडली। आज अखेर जेव्हा मुंबईमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारांची पहिली यादी आली आहे तर या यादीमध्ये नवाब मलिकांच्या घरामधून 3 जणांना उमेदवारी मिळाली आहे आणि त्यामुळे या यादीची जोरदार चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेजी, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेलच्या सूचनेनुसार आम्ही स्वबळाचा नारा देऊन आम्ही पुढे एकटाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीएमसीच्या निवडणूक लढणार आणि आमची आज फर्स्ट यादी आम्ही प्रसिद्धीसाठी तुमच्याकडे देणार आहे। मनसेकडून आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे स्वतः मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर हा पहिलाच मेळावा होतोय। युती झाली तरी काही जागांवर अद्यापही पेच कायम आहे आणि त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबई महानगरपालिका वगळता इतर महापालिकांचे एबी फॉर्म मनसेकडून देण्यात आलेत। मुंबईच्या जागा वाटपाच्या बैठका रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या। अशातच आज होत असलेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बंडखोरी टाळण्यासाठी काही आवाहन करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत आघाडी झाली आहे। राष्ट्रवादीच्या वाटेला 10 ते 12 जागा आल्यामुळे पक्षातील इच्छुक मात्र प्रचंड नाराज झालेत। आपण उमेदवारांना तिकीट देऊ शकलो नाही म्हणून मुंबई अध्यक्ष राखी जाधव या देखील नाराज झाल्यात। एबीपी माझाच्या सूत्रांच्या माहितीनुसार अखेर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांची ताटातूट होऊ नये म्हणून थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा आणि निवडणूक लढा असं सांगण्यात आलंय। याबाबत पक्ष कार्यालयातूनच उमेदवारांना फोन गेल्यामुळे अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाल आणि जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख, सरचिटणीस अशोक पांचाळ यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। आज देखील अनेक दिग्गज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। तिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसे 54 जागांवर निवडणूक लढवणार आहेत।
ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे आणि त्यामध्ये मनसे 54 जागांवर लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. मनसेचे नेते राजू पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे, तर उर्वरित जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार असल्याचं कळतंय. युतीमध्ये लढण्याचा पहिला अनुभव असल्यानं दोन्ही पक्षातील नेत्यांना सन्मानजनक जागा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली आहे. माझी चर्चा शिवसेना आणि मनसे म्हणून आम्ही चर्चा करतोय. साधारण 54च्या आसपास जागा आम्ही मनसेसाठी ठेवून घेतलेल्या आहेत. बाकी त्यांना उरलेल्या जागा 122 पैकी सर्व शिवसेना बघणार आहे आणि त्याचे काही मित्रपक्ष समजा ऍडजस्ट करायचे असतील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ते त्याच्यातनं करणार आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना भाजप युती होणार नसल्याचे संकेत भाजपचे निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनी दिलेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना अजूनही युती संदर्भात समन्वयक समितीची एकही बैठक पार पडली नसल्यामुळे भाजप 78 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती निवडणूक प्रभारी रामचंदानी यांनी दिली आहे. शिवसेनेचे ओमी कलानींनी साई पक्ष यांच्यासोबत युती केल्यानं भाजपनं तटस्थ भूमिका घेत 78 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बैठकच झाली नाही ना, कारण आम्ही अशी भूमिका घेतली होती की आम्ही युती करायला तयार आहोत. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे आणि त्याच्यासोबत आहे, पण आमची फक्त तेवढी अट आहे की जे तुम्ही पक्षात कसं असतो की आम्ही एक क्षेत्रीय पक्ष म्हणजे तो पण स्थानीय पक्ष त्याच्यासोबत आम्ही तिसरा पक्ष कसं काय युती करणार आहे आणि आमच्या पक्ष स्वयंबळावर 78ची 78 सीट लढण्याची आपण तयारी दाखवलेली आहे आणि सर्व लोकांचे इंटरव्ह्यू झाले, त्यांचा आता बी फॉर्म वाटून झाले आणि आता तरी 48 तास राहिलेले आहे. मला असं वाटत नाही की आता युती होण्याची काहीतरी शक्यता आहे असं मला वाटत नाही. भाजपचे सरचिटणीस गणेश खणकर याला मुंबई प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. आज गणेश खणकर उमेदवारी अर्ज दाखल करतील. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितरित्या निवडणूक लढणार आहेत. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः ही घोषणा केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंनी तसे संकेत दिले होते. आता अजित पवारांनी घोषणा केल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार निश्चित झालंय. तर पुणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजूनही शक्यता आहे, कारण पुण्यामध्ये मवियाच्या नेत्यांच्या बैठकीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली आहे. काही अडचण नाही. आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो. त्याच्यावर तिथंही अडचण नाही. साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे. त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. आमदार सना मलिक यांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना रात्री उशिरा पक्ष कार्यालयात एबी फॉर्मचं वाटप केलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 36 जणांची पहिली यादी जाहीर झाली असून आज सकाळी 11 वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे असं कळतंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापुरात काँग्रेसनं आणखी 14 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 2 दिवसांपूर्वीच 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली होती. कोल्हापुरात काँग्रेसचे आतापर्यंत 62 उमेदवार जाहीर झालेत. 62 पैकी एक उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहे. माजी महापौर स्वाती येवलुजे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुभाष बुचडे, पद्मावती पाटील या माजी नगरसेवकांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची यादी निश्चित झाली असून आज उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मवियातील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं रात्रभर बैठकांचं सत्र सुरू होतं. आघाडी आणि जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची रात्रभर पुन्हा एका ठिकाणी गुप्त बैठक झाली आहे. सांगलीमध्ये भाजप विरोधात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. यामध्ये मतांची विभागणी होऊ नये म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं जात असून या दृष्टीनं सांगलीमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. सोलापूर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटानं
महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। शिवसेना उबाठाकडून 11 उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून महाविकास आघाडीमध्ये 30 जागांवर लढण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी ही यादी जाहीर केली आहे। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर भाजप कार्यालयामध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीत नाराज उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शहराध्यक्षांच्या वतीनं करण्यात आलाय। मात्र आयारामांमुळे निष्ठावंतांवर अन्याय कराल का असा सवाल पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय आणि त्यामुळे आता नाशकात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यासाठी आता बैठकांच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक बाळासाहेब कर्डक यांच्या पत्नी आणि समता परिषद जिल्हाध्यक्षा कविता कर्डक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। तसेच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक सतनाम राजपूत यांनी देखील मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय। सतलामजी भाई राजपूत, कविताताई कर्डकजी, कविताताई नाईकजी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। तर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत। मात्र अहिल्यानगरमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। असं असलं तरी महायुतीमध्ये अवघ्या काही जागांवरती चर्चाही अंतिम टप्प्यात असून लवकरच निर्णय घोषित करणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। शेवटच्या क्षणांपर्यंत काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये संभ्रम हा उमेदवारी त्या पक्षाच्या इच्छुकांकडे जी मागणी करतात त्यांच्यापर्यंत तर खाली उमेदवारी करणाऱ्यापर्यंत संभ्रम असतोच। त्यामुळे आता जरी 2 दिवस असले तरी आता हा 30 तारखेचा दिवस हा अंतिम दिवस आहे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था कायम आहे। महायुतीतील सर्वच प्रमुख नेते यावर भाष्य करणं टाळत आहेत आणि त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर भाष्य केलं असून आजपर्यंत युतीबाबत निर्णय होईल असं त्यांनी म्हटलंय। एकूण जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू आहे। आज रात्रीपर्यंत निर्णय त्यांचा अधिकार आहे किती जागा मागायच्या, पण महायुतीमध्ये त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मग शेवटी चर्चांती निर्णय होईल आणि काही चांगलं व्हावं, चांगलं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करू। सगळे उमेदवार कागदपत्र घेऊन तयार आहेत, संभ्रम काही नाही आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपची महत्वाची बैठक नागपुरात पार पडली आहे। या बैठकीमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये पुन्हा खडाजंगी झाल्याची माहिती कळते। याआधी गुरुवारी याच विषयावर नागपुरात झालेली बैठक वादळी ठरलेली होती। कालच्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांकडून उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या सोपवण्यात आल्या होत्या। मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद पाहता आता पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरच्या भाजप उमेदवारांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज देवेंद्र फडणवीस यावर अंतिम निर्णय घेतील। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असताना नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये युती किंवा आघाडीचं अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। भाजप आणि शिंदे सेनेमध्ये युतीची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये 151 जागांवर उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत। यामध्ये शिवसेनेला दिल्या जाणाऱ्या जागांवर चर्चा झाली आहे। मात्र राष्ट्रवादीला चर्चेला बोलावलं नसल्यानं राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता आता नाममात्र दिसतेय। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीमध्ये युतीची शक्यता आहे। भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी आणि वंचितची बोलणी सकारात्मक टप्प्यावर असून राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। नागपूर काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा धक्का मानला जातोय। अकोल्यामध्ये महायुतीमधल्या जागांचा तिढा कायम आहे। राष्ट्रवादीकडून चर्चेसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना उतरल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड उतरणार आहेत। दुपारी अकोल्यातल्या महायुतीचं भवितव्य ठरेल। अकोल्यामध्ये भाजप पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप महायुतीमधल्या दोन्ही पक्षांनी केलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी महायुतीमध्ये 80 पैकी
जवळपास 35 जागांची मागणी केली आहे। भाजपकडून सन्मान ठेवला जात नसल्याचा आरोप करत मिटकरींनी शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांशी जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू केली आहे। आम्ही आमच्या जागेचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला, त्यांनी पण त्यांच्या जागेचा प्रस्ताव आमच्याकडे ठेवला। काही जागांमध्ये थोडी रस्सीखेच आमची आहे, काही प्रभागांमध्ये ती उद्या सकाळी 10 वाजता दूर करू असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं असल्यामुळं सध्या सकारात्मक चर्चा झालेली आहे। उद्या सकाळी 10 वाजता आपल्या समोर पत्रकार परिषद घेऊन त्याची अधिकृत माहिती दिली जाईल। अमरावती महापालिकेतील सेना भाजपच्या युतीसाठीचा आजचा दिवस महत्वाचा आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या 4 बैठका झाल्यात, मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। शिवसेनेनं मागितलेल्या जागा देण्यास भाजप तयार नाहीये आणि त्यामुळे पालकमंत्री बावनकुळेंनी भाजप नेत्यांना नागपुरात बोलावून चर्चा केली आहे। मात्र शिवसेना जागा वाटपावर समाधानी नसल्यानं युतीचं घोडं अडलंय। काल शिवसेनेनं संध्याकाळी अमरावतीत पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र ऐन वेळेवर सेनेनं ही पत्रकार परिषद रद्द केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आज संजय राठोड अमरावतीत येणार आहेत आणि त्यामुळे राठोड यांच्या उपस्थितीमध्ये काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही युती झालेली नाहीये। ज्या ठिकाणी एकमत होत नाहीये त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा दोन्ही पक्षांचा विचार आहे आणि त्यामुळे दोघांकडे इच्छुकांची संख्या पाहता नाराजी देखील वाढणार आहे। दोन्ही पक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास राहिलेत आणि त्यामुळे अर्ज भरताना कुणालाही एबी फॉर्म दिले जाणार नाहीत। उद्या 30 तारखेला 2:45 वाजता एकच व्यक्ती सर्वांचे एबी फॉर्म अर्ज भरण्यासाठी कार्यालयात घेऊन जाईल आणि त्यामुळे 15 मिनिटांमध्ये दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवार उतरवण्याची शक्यता उरत नाही। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली आहे। पक्षाकडून 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत आहे। नांदेड महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पहिली यादी जाहीर केली आहे। 9 जागांवर उमेदवार देताना सांगवी प्रभागामधून 4 तर सिडको प्रभागामधून 5 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसनं वंचित आघाडीला प्रस्ताव दिलाय आणि त्यामध्ये वंचितनं 2 प्रभागामध्ये उमेदवार जाहीर केले आहेत।